इडली डोसा असं काहीतरी बनवायचं म्हणलं ना, आदल्या दिवशीच त्याची तयारी करून ठेवावी लागते आणि असं काहीतरी बनवायचं म्हणलं ना, सकाळ सकाळी अजिबात लक्षात राहत नाही. तर आज म्हटलं चला लक्षात आले तोपर्यंत भिजत घालूया. तर डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर भिजत ठेवलं. सकाळची छोटी मोठी सगळी कामावरून घेतली. आज गुरुवार होता, स्वामींचा अभिषेक करून छान असं एक पूजा करून घेतली. त्याच्यानंतर दुपारचं जेवण वगैरे केलं. म्हटलं आज गुरुवार आहे, प्रसादासाठी ना बेसनचं लाडू बनवायचं म्हणून इथं बेसन भाजून ठेवलं थंड होण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग थोडासा ब्लाऊज शिवून घेतला. डाळ तांदूळ पण भिजलेले होते म्हणून ते पिसून घेतले आणि डब्यामध्ये घालून ना 5 ते 10 मिनिटं फेटून ढक्कन लावून ठेवलं. बेसन इथं थंड झालेलं होतं, त्याच्यामध्ये वेलची आणि साखर घातली. सगळं व्यवस्थित मिक्स करून ना मस्त असं लाडू बनवून घेतलं. तर एकदम छान असं झालेलं. माझं इकडं काम चालू होतं तोपर्यंत तनिषने इकडे इतका पसारा करून ठेवलेला होता. संध्याकाळच्या वेळेला ना स्वामींच्या मंदिरमध्ये जायचं होतं, तर प्रसादासाठी केळं घेतली आणि तिथं आल्यानंतर इतकी एनर्जी आल्यागत वाटते ना. छान असं स्वामींचं दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि घरी आलं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.